इथे ना 5 फडीचा साप आहे. तो रात्रीचा येतोय, समोरचं दर समोर येतोय, परत त्या पिंडीच्या गोलकन असा बसतोय. तर नमस्कार मंडळी, श्रावण सोमवार निमित्त कनेरी मठावर असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घ्यायला गेलो होतो. दर्शन घेऊन घरी जाताना सोन्या म्हणाला कोगिलमध्ये पण एक मंदिर आहे, तिथं पण दर्शन घ्यायला जाऊया. मग काय, तिथून आम्ही डायरेक्ट निघालो कोगिलला. कनेरी मधून कोगिल फक्त 3 किलोमीटर होतं आणि कोल्हापूर मधून कोगिल खुर्द 15 किलोमीटर आहे. बघता बघता त्या गावात आलो. ते मंदिर कुठे तुला माहिती आहे भावा? सपला की विषय. याला म्हणतात कोल्हापूरची माणुसकी, आणि ही माणुसकी फक्त कोल्हापूरमध्येच मिळते. भाऊ सायकल टाकून पळत येऊन गाडीवर बसला आणि बरोबर मंदिराजवळ घेऊन आला. तर ते मंदिर असलं भारी होतं ना, ते आम्ही बघतच राहिलो. हळनंदेशकेश्वर असं या मंदिराचं नाव आहे. या मंदिराचा एक छोटासा सिनेमॅटिक व्हिडिओ केलाय, तो बघा. दर्शन घेऊन घरी जाताना भावाने थोडीशी मंदिराबद्दल माहिती दिली. तर इथे ना 5 फडीचा साप आहे. तो रात्रीचा येतोय, समोरचं दर समोर येतोय, परत त्या पिंडीच्या गोलकन असा बसतोय. जर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर YouTube वरती अपलोड केला आहे. व्हिडिओची लिंक माझ्या इंस्टाच्या बायो मध्ये आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा.